सरकार सध्या डिलिमिटेशन म्हणजे लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या डबल करणार आहे. आणि असं सांगते सरकार की जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं लोकप्रतिनिधी जास्त. आणि हे कुठेतरी बरोबरच आहे, संविधानानुसार बरोबरच आहे की जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं लोकप्रतिनिधी पण जास्त पाहिजेत. पण नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया दोन गोष्टीचा विचार केला ना तर नॉर्थ इंडियामध्ये लोकसंख्येवरती कंट्रोल नाहीये, तिथं लोकसंख्या वाढतच चालली कंटिन्यू. आणि साऊथ इंडियाचा विचार केला ना तर साऊथ इंडियामध्ये पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये, त्यांनी पहिल्यापासून त्यांच्या राज्यांची लोकसंख्या ही कंट्रोलमध्ये ठेवली आणि त्याचा फायदा आपल्या देशाला पण झालाय आणि पर्टिक्युलर त्यांच्या राज्याला पण झालाय. आणि ही गोष्ट चांगलीच आहे, पॉप्युलेशन कंट्रोल ठेवणे ही गोष्ट चांगलीच आहे. पण जर डिलिमिटेशन्समुळे आज नॉर्थ इंडियामध्ये जर लोकसभेच्या जागा वाढल्या तर साऊथ इंडियामध्ये जागा वाढणार नाहीत का, तर त्यांची लोकसंख्या कमी किंवा लोकसंख्या कंट्रोलमध्ये. मग उद्या जाऊन जर वर्चस्व बघायचं गेलं तर लोकसभेच्या जागा जिकडे जास्त आहेत त्यांचं वर्चस्व जास्त, कोणताही निर्णय घ्यायचं म्हणलं तर. मग डिसायडर ठरणार नॉर्थ इंडिया किंवा युपी असेल, बिहार असेल. मग जर लोकसंख्या कंट्रोल साऊथ इंडियाने ठेवली असेल तर ह्या डिलिमिटेशन्समुळे अन्याय पण साऊथ इंडियावरती होणार आहे, कारण त्यांच्या लोकसभेच्या जागा वाढणार नाहीत. हा कुठेतरी साऊथ इंडियावरती अन्याय होतोय का याचा विचार पण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आधीच आपल्या देशामध्ये किती भ्रष्टाचार चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. आधी 10 लोक खात होती, आता जागा वाढल्याच्या नंतर 20 लोक होतील खायला. बजेट पण वाढणार, लोक पण वाढणार खायला. देशाचा विकास किती करणार आहेत हे सगळ्याला चांगलंच माहिती आहे. मग आता ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की जागा वाढल्याचा फायदा हा देशाच्या विकासासाठी होतोय का भ्रष्टाचार आणखी वाढतोय.